नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक सर्वच कोर्सेसची होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख आहे 9 जानेवारी 2025। आज दिनांक आहे 8 जानेवारी 2025 आणि उद्या दिनांक आहे 9 जानेवारी 2025। उद्या 11:59 अगोदर तुम्हाला होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे। होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची ऑफिशियल वेबसाईट आहे asm.ycmu.org.in। ह्या वेबसाईटवर जायचं, गेल्यानंतर वरी स्टुडंट लॉग इन म्हणून ऑप्शन दिसतं, त्याच्यावर क्लिक करून PRN नंबर आणि आपलं पासवर्ड टाकून लॉग इन करून प्रोसीड बटनावर क्लिक करून तुमच्या पेपरच्या पुढे तुम्ही बघू शकता। ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपण जे बनवत आहोत त्याच्यामध्ये ज्या कोणी लोकांनी होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन ऑलरेडी केलेलं आहे, ठीक आहे, ज्यांनी होम असाइनमेंट ऑलरेडी सबमिट केलेलं आहे तर त्यांचं स्टेटस व्हॅल्यूड झालं आहे का नाही तुम्हाला चेक करायचं आहे। का बरं? ज्यांच्या स्टेटसमध्ये व्हॅल्यूड हा शब्द दिलेला आहे ह्याचा मतलब होतो की त्यांना गुण दिलेले आहेत, त्यांचे मार्क टाकलेले आहेत, त्यांची तपासणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांना मार्क देऊन टाकलेले आहेत स्टडी सेंटर कॉलेजवाल्यांनी। ठीक आहे, तर व्हॅल्यूड शब्द आल्यानंतर तुमचे मार्क तुम्हाला मिळालेले आहेत, ते सबमिट झालेले आहेत म्हणून लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यासाठी प्रत्येकाने asm.ycmu.org.in ह्या होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं, स्टुडंट लॉग इनमध्ये जायचं। जसं तुम्ही होम असाइनमेंट सबमिशन करताना ज्या प्रोफाईलमध्ये गेला होता तसंच त्याच वेबसाईटवर जायचं, तिथं गेल्यानंतर प्रोसीड करायचं। प्रोसीड करून तुमचा इथं स्क्रीनवर दिसत आहे पहा तुम्हाला, आता ही MA हिस्ट्री सेमिस्टर 3 च्या विद्यार्थ्याचं होम असाइनमेंट सबमिशन केलेलं स्टेटस आहे। ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही डाव्या साईडला पहिल्या ह्याच्यामध्ये प्रोग्राम दिलेला आहे, कोर्स पार्ट दिलेला आहे, सब्जेक्ट कोड दिलेला आहे, सब्जेक्ट डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, पुन्हा डाउनलोड बुकलेट आणि शेवटी स्टेटस दिलेला आहे। प्रत्येक पेपरचं नाव दिलेलं आहे। HIS 601 हिस्टोरिओग्राफी, HIS 602 हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, HIS 603 सोशल हिस्ट्री ऑफ इंडिया, HIS 604 मॉडर्न हिस्टोरियन्स, HIS 605 न्यू डायमेन्शन्स इन इंडियन हिस्ट्री। असे 5 पेपर आहेत सेमिस्टर 3ला। तर त्या प्रत्येक पेपरच्या समोर स्टेटसमध्ये व्हॅल्यूड आलं पाहिजे। प्रत्येक पेपरच्या समोर हिस्टोरिओग्राफीच्या समोर इथं स्टेटस दाखवायला आहे व्हॅल्यूड, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडियाच्या समोर व्हॅल्यूड, सोशल हिस्ट्री ऑफ इंडिया व्हॅल्यूड, मॉडर्न हिस्टोरियन्स व्हॅल्यूड, न्यू डायमेन्शन्स इन इंडियन हिस्ट्री व्हॅल्यूड। अशा सगळ्याच पेपरच्या पुढे तुमच्या सगळ्या पेपरच्या पुढे व्हॅल्यूड शब्द आल्यानंतर तुमचं काम झालेलं आहे। आता तुम्हाला होम असाइनमेंटची चिंता करायची गरज नाही। ज्यांच्या कोणाच्या स्टेटसच्या समोर व्हॅल्यूड शब्द आलेला नाही त्यांनी तात्काळ स्टडी सेंटर कॉलेजला फोन करायचा आहे, सर आमची तपासणी पूर्ण झालेली नाही, आमच्या इथं स्टेटसमध्ये व्हॅल्यूड आलेलं नाही, तर लवकरात लवकर तपासणी पूर्ण करून व्हॅल्यूड देऊन टाका म्हणून सांगायचं त्याला, लवकरात लवकर। ठीक आहे, तारीख संपत आलेली आहे, आज उद्या ही काम करून घ्यायचं आहे, पुन्हा तारीख वाढणार नाही। आता होम असाइनमेंट ज्यांचं कोणाचं राहिले त्यांनी बी करून घ्या आणि ज्यांचं व्हॅल्यूड स्टेटस आलेलं नाही त्यांनी पटापट करून घ्या। आता थांबू नका। स्टडी सेंटर कॉलेजवाल्याची जबाबदारी आहे की त्यांनी स्वतःहून करतात, तरी पण आपली पण जबाबदारी आहे की विद्यापीठांना ऑनलाईन आपल्याला पोर्टल अवेलेबल करून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टेटस दाखवत आहे, तर आपलीसुद्धा जबाबदारी आहे की दुर्लक्षित म्हणजे अनावधानानं नजर चुकीनं जर एखाद्याचं विद्यार्थ्याचं राहून जाऊ नये। कारण प्रॅक्टिकलला जवळपास 100पैकी 30 गुण आहेत, काही पेपरला कमी असतील, तेवढे गुण तुम्हाला ॲब्सेंटी येऊन जाते, मग गुण व्हॅल्यूड होईना गेल्यावर। स्टडी सेंटर कॉलेजला फोन करायचा, लवकरात लवकर सांगायचं आहे। हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करायची। लाईक करत जावा, लाईक केल्यानं खूप मोटिवेशन मिळतं, प्रेरणा मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आनंद पण वाटतो की आपले व्हिडिओ अनेकाला लाईक म्हणजे आवडत आहेत। ठीक आहे, कुठे एक व्ह्यूज आहेत, कुठं 1000पर्यंत, 200, 300, 100 आणि लाईक कुठे एकच आहे। ठीक आहे, लाईक करत जावा, मोठ्या प्रमाणात लाईक करायचं आहे आपल्या व्हिडिओला, त्याच्यामुळं एक उत्साह वाढतो। ठीक आहे, प्रेरणा येते व्हिडिओ बनवण्याची। ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग। वंदे मातरम।